Good afternoon, everyone. Our today's lecture is on resistances in parallel and series. Then our first numerical is एक सर्किट डायग्राम ड्रॉ करणार आहे. त्यावरनं तुम्ही न्यूमेरिकल स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचे. व्हाईट बोर्ड शेअर झालं की मला सांगा. व्हाईट बोर्ड इज विजिबल टू ऑल ऑफ यू. No, ma'am. पार्टिसिपंट बोर्ड दिसतंय. No, teacher. No, ma'am. No, ma'am. दिसतोय बोर्ड. Yes, ma'am. Yes, ma'am. Participant white board with- Okay. There is a combination of series and parallel resistances. न्यूमेरिकलचं स्टेटमेंट पहिले काय ते तुम्ही क्लिअर कट लिहा. त्यानंतर आपण सॉल्व करू. कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. कॅल्क्युलेट इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स between A and B, between A and B in the given circuit. In the given circuit. Calculate the statement सांगते. Calculate between A and B in the given circuit. In the given सर्किट सर्वांनी ड्रॉ करा नोटबुक मध्ये तुमच्या. नंतर आपण मग याचं एक्झाम्पल सॉल्व करणार. ड्रॉ द सर्किट इन युअर नोटबुक पार्टिसिपंट. There are different resistances which is connected either in parallel or either in series, and we have to calculate the equivalent impedance of overall circuit. Here the terminal A and here the last is terminal B. We have calculated the equivalent resistance between these two terminals, and we look for that first this is the 2 ohm resistance. For one is the 2 ohm resistance. Low is also 2 ohm resistance. 2 ohm resistance. This one is the 4 ohm resistance. Again, this one is also 4 ohm resistance. Over side. Then for third circuit, it is a 6 ohm resistance. And lower one is also 6 ohm resistance. व्हॅल्यू क्लिअर झाल्या सर्वांना. 2 ohm, 2 ohm, मॅम 4 तुमचा ohm, आवाज येत 4 ohm, नाहीये. 6 ohm, 6 ohm. आता येतोय का? मॅम आवाज ब्रेक होतोय. क्लिअर नाही येते मॅम. आवाज ओके सर. थांबा एक मिनिट. आता येत असेल बघा. येतोय का आवाज आता? Yes, ma'am. Yes, ma'am. हे सर्किट ड्रॉ केले सर्वांनी. Then Yes, first ma'am. Yes, ma'am. okay, listen carefully. This one is the second point. या सर्किट मध्ये ह्या एकाच पॉइंटला हा पण रेजिस्टन्स कनेक्टेड आहे आणि हा दुसरा पण कनेक्टेड. दॅट्स वाय दिस 2 ओम अँड दिस 2 ओम आर इन पॅरलल. हे 2 ओम आणि 2 ओम पॅरलल मध्ये सेम अगेन फॉर दिस सर्किट. इथे एक पॉइंट आहे आणि इकडे एक पॉइंट आहे. दिस 4 ओम फॉर अप्पर साइड अँड लोअर साइड बोथ आर कनेक्टेड टू दिस पॉइंट. दॅट्स वाय 4 ओम अँड 4 ओम आर इन पॅरलल. सेम या सर्किट साठी पण इथे दोन पॉइंट्स आहे. दॅट्स वाय 6 ओम आर इन पॅरलल. मग फर्स्टली हे पॅरलल कॉम्बिनेशन सॉल्व्ह करून घ्यायचं. 1 अपॉन सपोज याला आपण
R1 कन्सिडर करू. हे जे कॉम्बिनेशन हे R1 च्या रिलेटेड, हे R2 आणि हे R3 च्या रिलेटेड घेऊ. 1/R1. टेल मी द फॉर्म्युला फॉर पॅरलल कॉम्बिनेशन. जर त्याचा इक्विव्हॅलेंट काढायचा असेल तर काय घेतो आपण? टेल मी द फॉर्म्युला. 1/RP is equal to 1/R1 plus 1/R2 plus 1/R3. बर, मग आता इथे दोनच रेजिस्टन्स आहे. दॅट्स वाय 1/2 प्लस 1/2. दोनच रेजिस्टन्सेस आहे. दॅट्स वाय 1/2 and this one is again 1/2. मग आता याचा आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. देन यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि त्याचा आन्सर काय येणार आहे? मग तुमचं 2 plus 2 plus 2 divided by 2 into 2 divided by 2 into 2. हे काय केलं मी? फक्त यांचं सिम्प्लिफिकेशन केलं. इज इक्वल टू 1/R1 ॲज इट इज. इथपर्यंत समजलं का काय केलंय? पार्टिसिपंट हे Yes, समजलं ma'am. का? ओके. मग आता याचं जर केलं 2 plus 2 is equal to 4 and again divided by 2 into 2 is also 4. आता इथे काय 1/R आहे आणि त्याला सिम्पली R घ्यायचा असेल त्याचा रेसिप्रोकल होईल. पण दोन्ही क्वांटिटी सेम आहे म्हणून आपण डायरेक्टली इथे त्याचा 1 कन्सिडर करूया. 4 1 जा 4 म्हणून हा तुमचा 1 आला आणि 1/1 चा रेसिप्रोकल घेतला तर तो 1च येणार आहे. म्हणजे तुमची फर्स्ट R1 ची व्हॅल्यू किती येते? 1. 1. इथं जर सपोज याचा आन्सर जर समजा काही असं 3/2 वगैरे असं आलं असतं तर मग इथे रेसिप्रोकल घेतल्यानंतर 2 वरती गेला असता 3 खाली आले असता. इथं 1च आहे म्हणून रेसिप्रोकल पण 1चा 1च आला. ही पहिली स्टेप समजली का सर्वांना? हो. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. मग तो आपण इथे सिम्प्लिफिकेशन हे सर्किट परत रीड्रॉ करायचं, नाही तर ते लास्टला समजत नाही आपण कुठल्या स्टेपला कॅल्क्युलेशन करतोय. इथे आपला 1 होता. 1. Then replace this circuit by this equivalent resistance. मग हे दोन रेजिस्टन्स इरेज करायचे आणि त्यांचा एकच इक्विव्हॅलेंट ड्रॉ करायचा. सपोज मी हे ते दोन इरेज केले इथे. सर्किट इरेज केला आणि तिथे आपण आता पहिला आपला ए पॉइंट होता हा तो आहे तिथे नोट केलेला आहे. इथपर्यंत तो स्टेट होता आणि इथून एक आपला त्याचा कॉम्बिनेशनचा आपण एक रेजिस्टन्स फाइंड आउट केलाय. तो या सर्किटला कनेक्टेड आहे. त्याची व्हॅल्यू आली 1. इथपर्यंत क्लिअर सर्वांना? Yes, ma'am. Then again find out the same parallel combination of 4 ohm and 4 ohm. या सर्किट साठी 4 and 4 also in parallel. मग इकडे सपोज R2 is equal to आपण इक्वेशन नोट करू. R2 1/R2 is equal to 1/4 plus 1/4. मग करा बरं याचं कॅल्क्युलेशन सेम या पहिल्या मेथड प्रमाणे. 4 plus 4 divided by 4 into 4 काय येते त्याचा आन्सर सांगा मला इथे. काय येईल? 8/16. 8/16 8/16. इज इक्वल टू काय येईल? 8 ने 16 ला डिवाइड केलं तर काय येईल? 1/2 बरोबर. 1/2. 1/2. 1/2 आणि हा 1/R2 आहे. मग ऍक्च्युअली R2 किती येणार आहे? मग तुमचं इथे रेसिप्रोकल केलं तर R2 इज इक्वल टू काय येईल? 2. 2. 2/1. म्हणजे आपण तर 1 नाही घेत आपण कधी, 2च असतो. मग R1 हा 1 आला आणि R2 तुमचा 2 आला. मग तो इथे रिप्लेस करणार. मी ती नवीन डायरेक्टली डायग्राम ड्रॉ करेन. आता इथे इरेज करायला फॉरवर्ड होतो. देन सिमिलरली
find out the parallel combination of 6 ohm and 6 ohm. मी इथे लिहिते वाटलं ती स्टेप. R3 is equal to 1/6 plus 1/6 plus 1/6. करा फाइंड आउट हे किती येतं याचं. 6 plus 6 divided by 6 into 6. करा कॅल्क्युलेशन. 12 upon 36. 12 by 36. ओके 12 by 36. हा आणि 12 ने 36 ला डिवाइड केलं तर डायरेक्ट आन्सर काय येईल मग. 1/3. 1/3. 1/3. 1/3. 3. आणि जर तुमचा रेसिप्रोकल झाला हा 1/R3 होता इथे स्टार्टिंगला. 3. मग R3 ची व्हॅल्यू काय येईल इकडे 3. येईल. 3. 3. R3 is equal to 3. ठीक है. R1 is equal to 1, R2 is equal to 2 and R3 is equal to 3. Then connect these three resistances. Here R1, here R2 and here R3. मी आता न्यू सर्किट. आता न्यू याच्यामध्ये मी डायग्राम ड्रॉ करते. तुम्ही मला त्याचं हे सांगा, व्हॅल्यू सांगा इक्वेशनच्या. फर्स्टली आवर सर्किट इज फॉर ए पॉइंट्सला कनेक्टेड आहे. इथे ए पॉइंट ॲज इट इज ड्रॉ केला. From that A point, first is the R1. Tell me the value of R1. Participant. 1. किती value R1 ची? 1. 1. 1. Okay. Then for same is the for the R2. R2 is how many ohm? 2. 2 ohm. R2 2. and similarly R3 is equal to how 3. many? 3. 3. 3. Here we again our point of D. असं सर्किट आपलं सिम्प्लिफिकेशन मध्ये मॉडिफाईड झालं. देन व्हिज्युअलायझेशन वरनं इथं काय क्लिअर होतंय तुम्हाला. दिस थ्री रेजिस्टन्सेस आर इन Series. सिरीज. सिरीज मध्ये जर असेल सिरीज मध्ये रेजिस्टन्सेस असतील तर त्याचं इक्विव्हॅलंट कसं फाइंड आउट होतो. 1. RS is equal to R1 plus R2. ओके. R1 प्लस R2 प्लस R3 मी डायरेक्टली लिहिते. 2 किती मध्ये त्याची व्हॅल्यू. 6. ओके 6 ओम. हे झालं तुमचा आन्सर. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ सर्किट इज दी 6 ओम आर इक्वल. समजला. सिम्पली इक्वेशन होतं पण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ते कॅल्क्युलेट करून दाखवलं. नाही तर डायरेक्टली आपल्याला ती डायग्राम व्हिज्युअलाइज केल्यावर पहिल्या दोन यांचं पॅरलल कॉम्बिनेशन तिथेच सॉल्व्ह करायचं. पुढच्या दोन याचं ते आणि लगेच तिघांची ऍडिशन करायची. विदिन 5 मिनिट्स पण हा न्यूमरिकल सॉल्व्ह होतो. समजलं का. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. पाठ समजलं. ओके. ठीक आहे. पुढचा न्यूमरिकलचं सर्किट ड्रॉ करायला लागेल. आता थोडंसं हार्ड सोल्युशन घेते, न्यूमरिकल घेते. मी बघू किती जणांना ते सॉल्व्ह करता येतं. मग ते सर्किट ड्रॉ करायला वेळ जास्त लागेल. Write down numerical. 5 registers are connected in the configuration as shown in figure. Calculate equivalent resistance between the point A and B. Between the point A
अँड बी. ही सर्किट ड्रॉ करा सर्वात. परत एकदा न्यूमेरिकल रिपीट करते. 5 resistors are connected in the configuration as shown in figure. Calculate equivalent resistance this the circuit diagram. ही सर्किट सर्वांनी ड्रॉ करा. In that this one is the A point and this one is the B point. A and B. This one is the C point and this one is the D point. We have to calculate the equivalent resistance between A and B point. म्हणजे तुम्हाला जे काही सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन याच्यामध्ये फाइंड आउट करायचे विथ रिस्पेक्ट टू A and B point. सर्किट ड्रॉ करा सगळ्यांनी. सर्किट ड्रॉ करा आणि त्याच्यावर मला पॅरलल सिरीजचं कॉम्बिनेशन सांगा काय. स्टुडंट सर्किट ड्रॉ करून झालंय. स्टुडंट सर्किट ड्रॉ करून झालंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. देन फर्स्ट ऑब्झर्वेशन जी तुमची डायग्राम दिलेली आहे त्या डायग्रामला थोडं सिम्प्लिफाईड मॅनर मध्ये रिड्रॉ करून घ्यायचंय. व्हॅल्यू राहिले आपल्या व्हॅल्यू टाकायचे बाकी आम्ही. दिस वन इज दी 1 ओम रेजिस्टन्स. हा जो दिलाय 1 ओम रेजिस्टन्स आहे. देन this one is also 1 ohm resistance. This one is again 1 ohm resistance and this one is also 1 ohm resistance. आणि जो मिडलचा बँडचा रेजिस्टन्स आहे तो आहे 5 ohm resistance. All are the 1 ohm resistances and only middle branch is of 5 ohm resistance. Clear? Yes, ma'am. व्हॅल्यू नोट केल्या. देन all the resistances are 1 ohm value. सगळे जे आहेत आउटर ब्रांचचे ते 1 ohm. ओनली द रेजिस्टन्स इन बिटवीन C and D इज ऑफ 5 ohm. त्याच्यावर एक कन्क्लुजन काय आहे की ज्यावेळेस तुम्ही इथे पोटेन्शियल सप्लाय देणार ह्या A आणि B च्या टर्मिनलच्या अक्रॉस त्यावेळेस ह्या सगळ्या रेजिस्टन्स मधनं इक्वल करंट फ्लो होईल. आणि जो काही त्याचा इफेक्ट काय होणार आहे का हा जो C आणि D पॉइंट आहे इथे जे पोटेन्शियल असेल ते सेम असेल. त्यामुळे काय होणार आहे की या 5 ओम रेजिस्टन्स मधनं करंट फ्लो होणार नाही. सगळ्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू 1 ओम आहे. दॅट्स वाय equal current is flowing through all branches and that's why there is no current flowing through these 5 ohm branches because of same potential is developed at point C and at point D. थोडं कळालं का?
जो आउटसाइड लूप आहे त्या सगळ्यांची व्हॅल्यू 1 ओम आहे. मग त्याचा इफेक्ट काय होईल? द करंट इन दी ब्रांचेस AC अँड AD मस्ट बी इक्वल. AC आणि AD हा जो पॉइंट आहे AC अँड AD हा एवढा जो ब्रांच आहे याच्यामध्ये काय होणार आहे की ते इक्वल पोटेन्शियल त्या सेम असणार आहे. करंट इन AC and AD is equal. So the electric potential at point C and D is same. Electrical potential at C and D is same. Hence no current flowing through this 5 ampere. 1 ओमच्या आउटर साइडला व्हॅल्यू असल्यामुळे A आणि C आणि A आणि D मधनं सेम करंट फ्लो होईल. दॅट्स वाय C आणि D ला सेम पोटेन्शियल अराइज होईल आणि 5 ओम मधनं कुठलाच करंट फ्लो होणार नाही. हे कळालं का? मी काय सांगितलं याच्यावरती आपल्याला ह्या ब्रांचचं पुढचं म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये काय घ्यायचं ते ठरवायचं. इथपर्यंत कळालं का सर्वांना? Yes, ma'am. ओके, दॅट्स वाय दिस 5 ओम रेजिस्टन्स हॅज नो रोल इन डिटरमाइन द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. मग हा जो काही 5 ओम रेजिस्टन्स दिलाय ना त्याचा इथे काहीच रोल नाही कॅल्क्युलेशन मध्ये. म्हणून तो ब्रांच आहे ती म्हणजे आपण तिथनं रिमूव्ह करणार आहे सर्किट मधनं. का रिमूव्ह करणार हे कळालं का? आउटसाइड जे लूप्स आहे आउटसाइड why current through A and C and A to D is the same. That's why potential at C and hence there is no current flowing through this 5 ohm branch. That's why this branch is not considered in the calculation. मग ही जर कॅल्क्युलेशन मध्ये घेतली नाही तर सर्किट आपलं रिड्रॉ करायचं परत. म्हणजे कुठल्या मॅनर मध्ये रिड्रॉ होईल? म्हणजे सर्किट ड्रॉ करूया आता. सपोज तुमचा इथे ए पॉइंट घेतला हा इथे तुमचा हा ए पॉइंट आहे. फर्स्ट तुमचा हा 1 ओम रेजिस्टन्स आपल्याला सर्किट मध्ये ड्रॉ करायचा आहे. तो सपोज आपण साईड इथे ड्रॉ केला आता तुमचा 1 ओमचा फर्स्ट रेजिस्टन्स आहे. हा सेकंड जो आहे तो पण सेकंड लोअर साईडने इथे ड्रॉ करून घेतला. हा तुमचा लोअर साईड 1 ओम रेजिस्टन्स आहे. त्या दोघांची इथे मीड झालेला आहे. इथं हा जो पॉइंट आहे हा इथे डायरेक्टली नसल्यामुळे हे दोन एकमेकाला कनेक्टेड झाले. म्हणजे इथला हा जो पॉइंट आहे हा कोणता आहे? C, D. कळालं का? C आणि D ब्रांचेस नाही त्याच्यामध्ये. ही 5 ओम आपण रिमूव्ह केली म्हणून C आणि D हे इथे एकाच पॉइंटला मीड झाले. ठीक आहे. C आणि D पासून परत हा पुढचा ब्रांच आपल्याला ड्रॉ करायची म्हणजे ती अप्पर साईडची ब्रांच आहे 1 ओमची. ती आपण इथे पुढे ड्रॉ करू 1 ओम. आणि हा लोअर साईडचा परत D to B हा पॉइंट आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तो इकडच्या लोअर साईडने ड्रॉ केला आणि तो परत या B पॉइंटला पुढे वाटलंच तर मीट करून देणार. हा इथला ए पॉइंट होता तुमचा स्टार्टिंगचा आणि ते हा तुमचा इकडे बी पॉइंट आला. ह्या व्हॅल्यू पुट करून घ्यायच्या 1 ओहम अगेन 1 ओहम दिस 1 ओहम अँड 1 ओहम. मग आता तुम्ही आपण ऍज युजल प्रिव्हियस न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं होतं त्यासारखं सेम सर्किट परत इथे डेव्हलप झालंय. दिस 1 and 1 इन पॅरलल, दिस 1 and 1 इज अगेन पॅरलल. यांचं पॅरलल कॉम्बिनेशन सॉल्व्ह करायचं इकडे मी स्टेप्स फॉलो करते. इथपर्यंत क्लिअर? Participant Yes. clear up to this? 1 आणि 1 ओहमचं पॅरलल कॉम्बिनेशन सॉल्व्ह केलं काय येईल मग? 1 डिवायडेड बाय 1 किंवा काही 1चं कॅल्क्युलेशन केलं तर ते 1च येणार आहे. 1/R1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1. काय येईल मग याचा आन्सर सांगा मला. डायरेक्ट R1 ची व्हॅल्यू सांगा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून किती आलं? 2/1. 2/1 आणि त्याचा रेसिप्रोकल घेतला तर काय येणार आहे तुमचा आन्सर मग? 1/2. 1
+1 म्हणजे 2/1 याचा आन्सर आहे हा 1/r साठीचा. मग r इज इक्वल टू डायरेक्टली तुमचा आन्सर येणार आहे 1/2. हे झालं फर्स्ट सर्किट साठी. सेम हे R2 साठी पण 1/1च व्हॅल्यू, तर R2 पण तुमचा किती यायला पाहिजे ऑब्विसली. मग न सॉल्व्ह करता तुम्हाला त्याचा आन्सर किती येईल? मग व्हॅल्यू सेम आहे दुसऱ्या पॅरलल कॉम्बिनेशनच्या पण. मग किती आन्सर 1/2. 1/2. आता हे दोन्ही रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये कनेक्टेड आहे 1/2 आईसला. इकडे सर्किट ड्रॉ करू. ए पॉइंट झाला इथे, सी आणि डी चा पॉइंट इथे मीट झाला. त्यानंतर परत सेकंड ब्रांच आपण ड्रॉ केली आणि इथे बी पॉइंट तुमचा एंड झाला. ए पॉइंट, सी कॉमा डी आणि इकडे तुमचा बी. इथे हा किती आहे 1/2 आणि हा 1/2. किती झाले 1/2 प्लस 1/2. दोघांची ऍडिशन केली तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती या सर्किटचा ए आणि बी चा? आर ए बी इज इक्वल टू 1. समजलं सर्किट कसं याच्यामध्ये घेतात सिम्प्लिफिकेशनला. झाली तुमची आन्सरची व्हॅल्यू 1 ओहम. आर ए बी इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इज इक्वल टू 1 ओहम. क्लिअर? Yes, समजलं ma'am. का स्टुडंट? Yes, ma'am. कोणाला काही doubt असेल तर लगेच विचारून घ्या. आता मी इथे सर्किट ड्रॉ करेल, तुम्ही त्याचे आन्सर फाइंड आउट करायचे. नेक्स्ट न्यूमरिकल. कॅल्क्युलेट द टोटल रेजिस्टन्स. नोट करताय ना स्टुडंट? Yes, ma'am. Calculate total resistance for the circuit shown in figure. For the circuit shown in figure. मी तो सर्किट ड्रॉ करते. तुम्ही कॉम्बिनेशनची सिरीज आहे का पॅरलल आहे ते आयडेंटिफाय करा आणि मला आन्सर सांगा त्याचं काय येणार. This one is your circuit diagram. In that, this one is the 12 ohm. Second resistance is of 4 ohm. And next one, this one is of the 6 ohm. Then tell me the answer of R equivalent. इसका कैलकुलेट करता. Yes, ma'am. करा कॅल्क्युलेट. ज्याचा आन्सर झाला त्यांनी माईक अनम्यूट करा आणि मला आन्सर सांगा. विदिन 2 minutes सॉल्व व्हायसारखं न्यूमरिकल आहे. झालंय आन्सर? पार्टिसिपंट Ma'am, 0.5. 0.5 इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. थोडस एक लास्ट स्टेपला आलेला आहे. रेसिप्रोकलची स्टेप्स राहिलेली फक्त. रेसिप्रोकल विसरायचा नाही शेवटला. आपण 1/r चं कॅल्क्युलेशन करत असतो. शेवटला आपल्याला R इक्विव्हॅलेंट विचारलेलं असतं म्हणजे त्याचं 1/2. घ्यायचं. 1/2. 1/2 येते कसं आन्सर काढेल 1/r इक्विव्हॅलेंट. मग R इक्विव्हॅलेंट त्याचा रेसिप्रोकल करायचा असतो नेहमी. रेसिप्रोकल केल्यावर काय येईल आन्सर? 2/1.
2. 2 येईल ना. 2 डिवाइड 1 ला काही व्हॅल्यू देत नाही आपण डिवायडेशनला. 2 येईल ना 2 आन्सर. येईल 2. ओके, व्हेरी गुड. इथं 1/12 प्लस हे तिन्ही काय आहे पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. प्लस 1/4 प्लस 1/6 आणि हा 1/R इक्विव्हॅलंट असतो नेहमी. असं इक्वेशन आपण लिहितो. 12 4 प्लस 12 हे ऍज इट इज ठेवलं मी. 4 प्लस 12 divided by 12 into 4. 12 into 4 plus 1/6 adds it. सांगा 4 plus 12 किती होता? बोला स्टुडंट. 16. 16 divided by 12 into 4. बोला 48. 48 plus 1/6 as it is. नेक्स्ट स्टेपला मग 16 ने 48 ला डिवाइड करून द्या. म्हणजे सिम्प्लिफाईड म्हणजे डिजिट थोडंसं कमी होऊन जातं. कॅल्क्युलेशनला सोपं पडतं. किती मग इथं सिम्प्लिफिकेशन केलं तर 1/3. 1/3 डिवाइडेड प्लस 1/6 ऍज इट इज. परत या दोघांचं कॉम्बिनेशन 6 प्लस 3 पुढे सॉल्व्ह करून घ्यायचं. 9 येणार आहे. मी डायरेक्ट आन्सर इथे. आणि 6 मल्टिप्लाय 3 बोला 18. पार्टिसिपंट 18 आणि 18. 9 2 जा 18 म्हणून 1/2 हे तुमचं फायनल पिक्चर इक्विव्हॅलंटचा आन्सर. बट हे 1/R इक्विव्हॅलंट घेतलेलं आहे. ही स्टेप फार महत्वाची आहे. म्हणजे इव्हन एमसीक्यूचा जरी क्वेश्चन आला या इक्विव्हॅलंटचं सर्किट दिलं तुम्ही फास्ट मध्ये कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला 100% वाटेल का आपण आन्सर एकदम बरोबर टिक केलंय. पेपर मध्ये 2 हा पण ऑप्शन दिलेला असेल आणि 1/2 हा पण ऑप्शन दिलेला असेल. तुम्ही इथपर्यंत आले 1/2 दिसलं लगेच टिक करायला आन्सर सबमिट. बट हे 1/R इक्विव्हॅलंटचं आन्सर असतं. मग याला रेसिप्रोकल करायचं मग आपला आन्सर काय येणार आहे 2. स्टेप सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. म्हणजे आयदर गिव 1 मार्क और आयदर लेस 1 मार्क अशा कंडिशनला ही न्यूमरिकल. क्लियर? समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ज्यावेळेस तुमचं थेरी बेस्ड Yes, ma'am. पेपर असेल तर हे लास्ट स्टेपचा आन्सरच जनरली बघितलं तुम्ही. हे मध्ये काय कॅल्क्युलेशन केलं एवढं पेपर चेक करायला वेळ नसतो. तो लास्टचा आन्सर बघेल आणि तुमचे मार्क्स आयदर रॉंग आयदर राईट कन्सिडर. न्यूमरिकल सगळ्यांना समजलंय? Yes, ma'am. ओके. देन टेक दी नेक्स्ट न्यूमरिकल. Yes, ma'am. Calculate the total resistance. Calculate the total resistance in the circuit shown below. Calculate the total resistance in the circuit shown below. आता इथे मी कुठलीच तुम्हाला आयडिया देणार नाही. टोटली तुम्ही सॉल्व्ह करायचं न्यूमरिकल. सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन हे तुम्हीच आयडेंटिफाय करायचंय. म्हणजे किती तुम्हाला न्यूमरिकल अंडरस्टँड झाले हे मला पण त्याच्यावरनं काहीतरी टॅली करायचं. हा कसला सिम्बॉल ड्रॉ केलाय मी? हे काय ड्रॉ केलंय? कसला सिम्बॉल आहे हा? Battery. Battery. म्हणजे व्होल्टेज दिलेलं आहे. Battery. आणि तुम्हाला Battery. किती व्हॅल्यू दिलेली. Then calculate the equivalent resistance. फास्ट कॅल्क्युलेशन करायचे. सर्किट ड्रॉ केलेलं आहे. बॅटरीची सप्लाय समजा तुमचा 10 व्होल्टचा आहे.
तुम्हाला फक्त इथे बॅटरीचं करंट वगैरे फाइंड आउट करायला लावला असता तर बॅटरी होल्ड सप्लाय आणि आधी फक्त इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. त्यामुळे डायरेक्टली गिवन मध्ये दिलेले रेझिस्टन्सेस आहे त्याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स तुम्हाला या 2 पॉईंटच्या अक्रॉस फाइंड आउट करायचे आहे. म्हणजे इथे फर्स्ट and this one is the second point. Calculate the equivalent resistance. ऑब्झर्वेशन नी सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन बघून घ्या कोणाची सिरीज आहे कोण पॅरलल आहे. येईल का सॉल्व करता? मॅम 4/5. 4/5 नाही. व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. 4. किती आला आन्सर? 4. नाही माझ्याकडे वेगळा आन्सर आहे. अजून कोणीतरी कॅल्क्युलेट करा मग बघू आपण एखादा आन्सर सिमिलर आले ठीक नाही तुम्ही सॉल्व करून दाखवतो. इथे आहे का? तर करू सॉल्व. No, ma'am. हम्म मॅम येते. बरं ठीक आहे करा सॉल्व. एवढा वेळ नाही लागेल पाहिजे न्यूमरिकल विदिन 2 मिनिट्स न्यूमरिकल इथे सॉल्व करायला. ठीक आहे लिसन केअरफुली बघा इकडे. दिस 3 and 2 दिस 2 पॅरलचे आर इन सिरीज बरोबर. हे सिरीज मध्ये बरोबर का एवढे रिप्लाय करत चला सर्वांनी आता. येस मॅम. ओके मग 2 + 3 = याचा आन्सर किती यायला पाहिजे इथे? टेल मी पार्टिसिपंट. 2 + 3 5. 5. Then this 6 and 4 ohm are also in series. 10. 10 ohm. मग याची व्हॅल्यू तुमची आली इथे 10 ohm. Okay. Then by observation this 5 ohm and 10 ohm एकाच पॉइंटला कनेक्टेड इथे. That's why these are in parallel. Therefore R 1/R equivalent is equal to 1/5 plus 1/10. क्लियर? मग यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 + 10 = 15. न्यूमरेटर आलाय तुमचा 15 बरोबर. बरोबर का? येस मॅम. Then 5 × 10 that is the 50. Okay. हा झाला तुमचा R इक्विव्हॅलेंट. 15 नी या 15 ला डिवाइड करायचं किंवा याच्यामध्ये कन्वर्ट करा स्मॉल डिजिट मध्ये कन्वर्ट करा. 1/R 3/10. 3/10. 3/10. 3/10. R इक्विव्हॅलेंट आणि इक्विव्हॅलेंट जर घ्यायचा असेल त्याचा रेसिप्रोकल येईल. मग ऍक्च्युअल आन्सर काय? R इक्विव्हॅलेंट रेसिप्रोकल केल्यावर काय येईल? 10 divided by 3. 10/3. 10/3. चालू होते किती होतं समजलं का? आन्सर कसं कॅल्क्युलेट केलंय? पार्टिसिपंट क्लिअर?